नमस्कार. माता हिंगलाज बातमीपत्रात आपले सहर्ष स्वागत. धुळे शहरातील जेल रोड येथील आंदोलनस्थळी संशयित व बोगस दिव्यांग प्रमाणपत्र धारक गणेश शहाणे यांच्या पडताळणी अहवालाबाबत आज रोजी प्रशासनासोबत झालेली बैठक यशस्वी झाली. तसेच उद्या भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय प्रशासनाच्या वतीने या संदर्भात लेखी पत्र मिळणार आहे. गेल्या काही दिवसांपासून बोगस दिव्यांग प्रमाणपत्र धारकांवर कारवाई व्हावी या मागणीसाठी संजय सरग यांनी जेल रोड येथे आमरण उपोषण सुरू केले होते. काल झालेल्या बैठकीनंतर त्यांनी उपोषण समाप्त करण्याची घोषणा केली. यावेळी बोलताना संजय सरग म्हणाले, आपण सर्वांनी एकत्र येऊन जो लढा दिला त्याला मोठे यश आले आहे. प्रशासनाने आपल्या मागणीची दखल घेतली असून उद्या लेखी पत्र प्राप्त होईल. आता कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढील लढ्यासाठी आपण पुन्हा लवकरच पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरणार आहोत. धुळे जिल्ह्यातील सर्व दिव्यांग बांधवांनी आणि नागरिकांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन देखील त्यांनी केले आहे. यावेळी उपस्थित ॲडव्होकेट राहुल वाघ, ज्येष्ठ पत्रकार अनिल चव्हाण, सचिन शेवतकर, ॲडव्होकेट योगेश मुकुंदे, राहुल याज्ञिक, कमलाकर महानोर, सोनू सूर्यवंशी, राजेंद्र सूर्यवंशी इत्यादी मान्यवर व दिव्यांग बांधव उपस्थित होते. पाण्याचा प्रश्न पेटताना आपण कित्येकदा आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहिला आहे. मात्र तरीही पाण्याच्या प्रश्नासंदर्भात संबंधित विभागातील प्रशासन बेफिकीरच असल्याचं दिसून येत आहे. या समस्येला धुळे तालुक्यातील कुसुंबा गाव देखील अपवाद नाही. धुळे तालुक्यातील कुसुंबा गावातील कळंबेश्वर बिलाटी येथील आदिवासी बांधव आजही विविध सोयीसुविधांसाठी वंचित असल्याचे सांगितले जात आहे. येथील आदिवासी बांधव ग्रामपंचायतला नित्यनेमाने घरपट्टी, पाणीपट्टी व आदी कर भरत असतात. मात्र त्या बदल्यात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून म्हणाव्यात तशा सोयीसुविधा उपलब्ध केल्या गेल्या नसल्याचे येथील आदिवासी बांधवांतर्फे सांगितले जात आहे. सध्या तर येथील कळंबेश्वर बिलाटी परिसरात पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. त्यातच येथील आदिवासी बांधवांना आरोग्य सुविधा, सार्वजनिक शौचालय आदी मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या समस्या भेडसावत असून या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात या मागणीसाठी आदिवासी बांधवांनी संबंधित कुसुंबा ग्रामपंचायतीवर धडक मोर्चा काढून संबंधित प्रशासनाला या संदर्भाचे निवेदन सादर केले. तसेच याची दखल घेत ग्रामपंचायतीने आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांवर गांभीर्याने विचार करून येत्या 8 दिवसात या सर्व समस्यांवर योग्य तो मार्ग काढला जाईल असे आश्वासन यावेळी देण्यात आले. या प्रसंगी आदिवासी महिला पुरुष बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. येत्या 31 जुलै 2026 रोजी किल्ले लळिंग लांडोर बंगला धुळे येथे आयोजित भीमस्मृती यात्रोत्सव यशस्वी करण्यासाठी RPI आठवले गटचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर जाधव यांच्या अध्यक्षतेखाली धुळे शहरातील स्वस्तिक चौक येथील पक्ष कार्यालयात महत्त्वपूर्ण नियोजन बैठक पार पडली. यावेळी विविध विषयांवर चर्चा देखील करण्यात आली. लळिंग लांडोर बंगला येथे आयोजित भीमस्मृती यात्रोत्सव यशस्वी करण्यासाठी RPI आठवले गटचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सुधाकर जाधव यांच्या अध्यक्षतेखाली धुळे शहरातील स्वस्तिक चौक येथील पक्ष कार्यालयात महत्त्वपूर्ण नियोजन बैठक पार पडली. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या ऐतिहासिक स्थळी झालेल्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. बैठकीस वाल्मिक दामोदर, महेंद्र निळे, SR बागुल, शशिकांत वाघ, रामभाऊ माणिक यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी लांडोर बंगला येथे येणाऱ्या लाखो भीम अनुयायांना आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला. या दरम्यान रस्ते, पिण्याचे पाणी, स्वच्छता, वाहतूक व्यवस्था, आरोग्य सुविधा, रक्तदान शिबिर, वृक्षारोपण तसेच सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्याबाबत सूचना करण्यात आल्या. कार्यक्रमासाठी इच्छुकांनी आर्थिक सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष प्रभाकर जाधव यांनी केले. बैठकीनंतर 3 जिल्ह्यांच्या संयुक्त नियोजन बैठकीचे आयोजन दोंडाईच्या येथे करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. यावेळी पक्षाच्या विविध आघाड्यांवरील नव्याने नियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यामध्ये जिल्हाध्यक्ष प्रभाकर जाधव, जिल्हा कार्याध्यक्ष शशिकांत राजाराम वाघ, जिल्हा उपाध्यक्ष भरत आनंदा जाधव, जिल्हा महासचिव राजेंद्र नामदेव शिरसाट,
जिल्हा सरचिटणीस गौतम किसन खंडारे, जिल्हा उपकार्याध्यक्ष प्रेमानंद लहू अहिरे, जिल्हा संघटक दामोदर सोनकांबळे, शहराध्यक्ष संजय विश्राम बैसाणे, युवक जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ शशिकांत वाघ, जिल्हा उपाध्यक्ष काशीनाथ साबरे, रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम पंकज वाघ, संघटक चंद्रमणी गैरनार, उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष अमोल कबाडे, चर्मकार आघाडीचे वसंत तांबे, भटक्या विमुक्त आघाडीचे मोहन पुकळे, शहर कार्याध्यक्ष धीरज मगर, शिक्षक आघाडीचे ललितकुमार ढिवरे, शिरपूर तालुका अध्यक्ष प्रमोद शिरसाट, ओबीसी अध्यक्ष भूषण पाटील, तालुका ओबीसी अध्यक्ष योगेश पाटील, शेतकरी आघाडीचे कुणाल सोनवणे, अल्पसंख्याक आघाडीचे युसुफ पिंजारी व रहीम पटेल यांचा समावेश होता. श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेच्या प्रांगणात नाशिक विभागीय शालेय सुब्रोतो फुटबॉल क्रीडा स्पर्धेचे उत्साहपूर्ण वातावरणात उद्घाटन करण्यात आले. या स्पर्धेत 15 ते 17 वयोगटातील मुले व मुली सहभागी झाले असून या स्पर्धेत धुळे मनपा, धुळे ग्रामीण नंदुरबार, जळगाव मनपा, जळगाव ग्रामीण, नाशिक मनपा, नाशिक ग्रामीण आणि मालेगाव अशा विभागातील संघांचा सहभाग आहे. श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेच्या प्रांगणात नाशिक विभागीय शालेय सुब्रोतो फुटबॉल क्रीडा स्पर्धेचे उत्साहपूर्ण वातावरणात उद्घाटन करण्यात आले. या स्पर्धेत वयवर्ष 15 ते 17 वर्ष वयोगटातील मुले व मुली सहभागी झाले असून धुळे मनपा, धुळे ग्रामीण, नंदुरबार, जळगाव मनपा, जळगाव ग्रामीण, नाशिक मनपा, नाशिक ग्रामीण आणि मालेगाव अशा विभागातील संघांचा सहभाग आहे. स्पर्धेत एकूण 8 संघांनी सहभाग नोंदविला असून 3 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत विजेते संघ पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय सुब्रोतो फुटबॉल स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहेत. गेल्या 64 वर्षांपासून ही प्रतिष्ठित स्पर्धा सातत्याने आयोजित केली जात असून विद्यार्थ्यांमध्ये फुटबॉल खेळाची आवड आणि क्रीडा भावना वाढविण्याचा उद्देश या स्पर्धेमागे आहे. स्पर्धेचे उद्घाटन प्राचार्य जितेंद्र तलवारे, प्राचार्य एम.व्ही. पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी एम.के. पाटील, क्रीडा अधिकारी स्वप्नील बोडे, क्रीडा संचालक डॉक्टर नरेश बागल, प्राध्यापक परीक्षित सिसोदे, खेलो इंडिया प्रशिक्षक मोहसिन शेख तसेच धुळे जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे दीपक पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. स्पर्धेचे पंच म्हणून शहबाज खान, विशाल गिरासे, अरबाज शेख, तन्मय राजपूत, निलेश माळी, लोकेश देशमुख, कैफ, दानिश, रोहन, स्वामी, बबलू, आहद, सोम आदींनी कामकाज पाहिले. श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेचे चेअरमन तथा माजी आमदार कुणाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यावेळी कुणाल पाटील यांनी सर्व स्पर्धक खेळाडूंना शुभेच्छा देत क्रीडा क्षेत्रात उज्ज्वल यश संपादन करण्यासाठी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. स्पर्धेचे नियोजन उत्कृष्टरित्या करण्यात आले असून खेळाडू, प्रशिक्षक आणि क्रीडाप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. स्पर्धा शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात सुरू असून पुढील सामने अधिक रंगतदार होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. क्रीडा स्पर्धेसाठी उपस्थित सगळ्या विद्यार्थ्यांचं मी श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या ग्राउंडवर तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. या ठिकाणी जिल्हास्तरीय स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण झाल्या आणि त्या स्पर्धेतून नाशिक डिव्हिजनमधून एकूण 8 टीम या ठिकाणी खेळण्यासाठी आलेल्या आहेत. तुम्हाला सगळ्यांना या स्पर्धेमध्ये प्रोत्साहित करण्यासाठी जिल्हा क्रीडा विभागातून सर आलेले आहेत, दीपक सर आहेत. कोच म्हणून अजून तुमच्या प्रत्येक टीमबरोबर सन्माननीय शिक्षक वृंद या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्या महाविद्यालयामधील डॉक्टर नरेश बागल सर आहेत. सामाजिक बांधिलकी जपत मी धुळेकर संघटनेच्या वतीने धुळे देवपूर येथील आनंद निवासी मूकबधीर विद्यालयातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व संच व चॉकलेटचे वाटप करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत मी धुळेकर संघटनेच्या वतीने देवपूर येथील आनंद निवासी मूकबधीर विद्यालयातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य संच व चॉकलेटचे वाटप करण्यात आले. धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण तसेच
आदिवासी भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मूकबधिर विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. आनंद निवासी मूकबधिर विद्यालय वलवाडी देवपूर येथे आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष यशवंत हरणे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्य संच व चॉकलेटचे वितरण करण्यात आले. यावेळी यशवंत हरणे यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधत शिक्षण, शिस्त आणि उत्तम आरोग्याचे महत्त्व अधोरेखित केले. कठोर परिश्रम, नियमित अभ्यास आणि सकारात्मक दृष्टिकोन यांच्या बळावर जीवनात यश संपादन करता येते, असा प्रेरणादायी संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विद्यालयाच्या शिक्षिका सौरूपाली कानडे यांनी केले. यावेळी विद्यालयाचे अधीक्षक श्यामकांत सोनवणे, काळजीवाहक ईश्वर पाटील, मी धुळेकर संघटनेचे अध्यक्ष निरंजन भतवाल, दिनेश वाघ, परदीन शेख, आफ्रिदी शेख आदी उपस्थित होते. सामाजिक उत्तरदायित्व जपत गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सातत्याने असे उपक्रम राबविण्याचा निर्धार मी धुळेकर संघटनेने व्यक्त केला. धुळे शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या संत शिरोमणी रविदासजी गार्डन येथे बालगोपाळ मंडळींसह नागरिकांचा उत्साहाचा व आनंदाचा माहोल पाहावयास मिळत आहे. सकाळी 9 ते रात्री 10 वाजेपर्यंत या गार्डनमध्ये मोठी गर्दी दिसून येत आहे. धुळे शहरातील संत शिरोमणी रविदासजी गार्डनमध्ये बालगोपालांचा धमाल उत्सव. धुळे शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या संत शिरोमणी रविदासजी गार्डन येथे आज बालगोपाळ मंडळींसाठी आनंदाचा आणि उत्साहाचा माहोल पाहायला मिळत आहे. सकाळी 9 वाजेपासून तर रात्री 10 वाजेपर्यंत या गार्डनमध्ये लहान मुलांसह नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लावून मनसोक्त आनंद लुटला. तात्या विंचू लेझर शो, बाईक राईड्स, ई बाईक राईड्स, बग्गी राईड्स, विविध प्रकारचे जम्पिंग गेम्स तसेच आकर्षक मनोरंजनात्मक उपक्रमांमुळे संपूर्ण परिसर गजबजून गेला होता. विशेष आकर्षण ठरलेला वॉटर लेझर शो पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. धुळ्यात काही नाही असे म्हणणाऱ्यांना प्रत्युत्तर देत धुळे शहरात बालगोपालांसाठी आणि कुटुंबासाठी एक उत्तम मनोरंजन केंद्र उभे राहिले आहे, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली. या गार्डनमध्ये शाळांच्या सहलीही मोठ्या प्रमाणावर आयोजित केल्या जात असून विद्यार्थ्यांसाठी आनंद व शिकण्याचा एक उत्तम अनुभव निर्माण होत आहे. गार्डनचे व्यवस्थापक व मॅनेजर राजूभाऊसार फेटेवाले हे धुळे शहरात अशा प्रकारचे आधुनिक आणि मनोरंजनात्मक गार्डन विकसित करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असतात. विविध मनोरंजनात्मक खेळणी, जादूचे प्रयोग आणि इतर आकर्षणे यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवावा. अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी संपर्क राजूभाऊसार फेटेवाले, तळघर, गल्ली नंबर 4, धुळे. फोन नंबर 94 045 76 771. धुळे शहरातील कुटुंबासाठी एक परिपूर्ण मनोरंजन ठिकाण संत शिरोमणी रविदासजी गार्डन. आदिवासी विकास कार्यालय यावल अंतर्गत प्रकल्प अधिकारी अरुणजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय आश्रमशाळा पिंगळवाडे तालुका अंमळनेर येथे रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात सहभागी महिला व तरुणींना विविध प्रजातीच्या रानभाज्या सादर केल्या होत्या. शासकीय आश्रमशाळा पिंगळवाडे तालुका अंमळनेर येथे रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या रानभाज्या महोत्सवात विविध पालेभाज्या आणून प्रदर्शन करण्यात आले. पालेभाज्यांपासून आपल्या शरीराला कोणकोणते फायदे होतात याबाबत मुलामुलींनी व महिलांनी माहिती दिली होती. या महोत्सवात सर्व शिक्षक, अधीक्षक, अधिशिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी तसेच सावित्रीबाई फुले महिला मंडळ संस्थेचे आश्रमशाळा संघटक मनीषा बैसाणे आदी उपस्थित होते. प्रतिनिधी अमोल बैसाणे. आज दिनांक 18 जुलै 2026 वार शनिवार रोजी आमच्या आदिवासी विकास विभागाच्या नियोजनानुसार आमच्या शासकीय माध्यमिक आश्रमशाळा पिंगळवाडे तालुका अंमळनेर जिल्हा जळगाव येथे रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. आपले जे विद्यार्थी आहेत हे सर्व विद्यार्थी हे रानावनात राहणार आहेत आणि विद्यार्थ्यांच्या घरी परंपरेनुसार रानभाज्यांचं एक विशेष महत्त्व आहे आणि ते महत्त्व जाणून आज रानभाज्या महोत्सवाच्या दिवशी त्यांनी रानभाज्या गोळा केल्या आणि त्याचं प्रदर्शन आपल्या शाळेत भरवलं. त्या रानभाज्या कशा वापरायच्या, त्यांचे उपयोग, त्यांचं महत्त्व हे सर्व विद्यार्थ्यांना शिक्षकांनी समजून सांगितले.
नमस्कार. मी जितेंद्र शांताराम गुरव, शासकीय माध्यमिक आश्रमशाळा पिंगळवाडी येथे प्राथमिक शिक्षक पदावर कार्यरत असून आपल्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय यावल चे आमचे मार्गदर्शक श्रीयुत अरुणजी पवार साहेब, मान्य प्रकल्प अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या संबंधपूर्ण जळगाव जिल्ह्यात यावल प्रकल्पामध्ये रानभाज्या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या रानभाज्यांचा महोत्सव अगदी अतिउत्साहाने आमच्या शासकीय माध्यमिक आश्रमशाळा पिंगळवाडी येथे आयोजित करण्यात आले. सदर विद्यार्थ्यांना रानभाज्यांचे महत्त्व आणि आरोग्यामध्ये त्याचे फायदे आणि त्यामधून विद्यार्थ्यांची कशी निरामयता साधायची या संदर्भात सखोल मार्गदर्शन आमच्या शाळेचे विज्ञान शिक्षक श्री DS राणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर एक सत्र घेतलं आणि विद्यार्थ्यांना त्या भाज्यांचं महत्त्व काय आहे ते दैनंदिन जीवनामध्ये आहारामध्ये कसा समावेश करावा. जगप्रसिद्ध वैज्ञानिक आणि पर्यावरण रक्षक सोनम वांगचुक यांचे उपोषण सोडवून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा या आशयाच्या मागणीसाठी आज जिजाऊ ब्रिगेड धुळे जिल्हा महिला संघटनेतर्फे धुळे जिल्हा प्रशासनास निवेदन देण्यात आले. या प्रसंगी डॉक्टर सुलभा कुवर, नूतन पाटील, अर्चना खैरनार, सीमा वाघ, उज्ज्वला पाटील, मनीषा पवार, पसुमती पाटील, उज्ज्वला पाटील, मलका बोरसे, अर्चना साळुंके, उषा नांद्रे आणि महिला सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. तर या नीट परीक्षा याची पेपर फुटी आणि TET परीक्षेची जी प्रश्नपत्रिका फुटली आहे या संदर्भात विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सोनम वांगचुक हे गेल्या 18-20 दिवसापासून उपोषणाला बसलेले दिल्ली येथील जंतर मंतरवर, पण त्यांची शासनाने अजिबात दखल घेतलेली नाही आणि त्यांना काल उचलून नेण्यात आलेलं आहे. आणि जे काही विद्यार्थी म्हणजे 22 लाख विद्यार्थ्यांचं मनोबल खचलेलं आहे याच्यामुळे ते खूप खालवलेले आहे. तरी शासनाने पटकन त्यांची दखल घ्यावी, त्यांना भेटावे, त्यांच्या मागण्या काय ते समजून घ्यावं अशी आमची मागणी आहे. म्हणून सध्या लोकशाही नाही पण दडपशाही सुरू आहे असं आम्हाला जिजाऊ ब्रिगेडला वाटतं आता. आणि याचा आम्ही जिजाऊ ब्रिगेड आणि तारानिमल शब्द पूर्ण निषेध करतो आणि धिक्कार आहे या सरकारचा की काही ते दखलच घेत नाही. याबरोबरच माता इंग्लाज बातमीपत्राचे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूया बातमीपत्राच्या पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.